नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं या चॅनलवरती स्वागत आहे. गेली अनेक दिवस आपण एकही व्हिडिओ या चॅनलवरती अपलोड केलेला नाही आहे. आता कॉलेजेस सुरू झालेले आहेत, बऱ्यापैकी पोर्शन सुरू झालेला आहे आणि तुम्ही नवनवीन संकल्पना शिकत आहात. व्हिडिओ आपण एक पॉडकास्ट या प्रकारे टाकत आहोत आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ ऐकताना हेडफोनचा नक्की वापर करा. तर यामध्ये आपण एका विषयावर चर्चा करणार आहोत आणि एक संकल्पनेचा आपण चर्चा करणार आहोत आणि ती संकल्पना मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे आणि आपण दररोजच्या आपल्या आयुष्यामध्ये या गोष्टींचा कसा वापर करतो. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की हा जो अर्थशास्त्र विषय आहे, या विषयांचा वापर, या विषयातल्या संकल्पनांचा वापर आपण आपल्या दररोजच्या आयुष्यामध्ये कसा करत असतो याच्यावरती आपण आज इथे बोलणार आहे. आणि तर हे जे पॉडकास्ट आहे ते तुम्ही हेडफोनचा वापर करून ऐकलं तर ते होईल. तर या ठिकाणी आपण एक दुसरा धडा जो आहे आपला, तो उपभोक्त्याचं विश्लेषण आहे. उपयोगिता विश्लेषण हा उपभोक्त्याच्या वर्तणुकीवर आधारित जो धडा आहे, उपयोगिता विश्लेषण. आता जेव्हा 12वीचं अर्थशास्त्र आपण अभ्यासत असतो, जेव्हा करतो, तर या संपूर्ण 10 धड्यांमध्ये आपल्याला प्रत्येक एका विशिष्ट घटकाविषयीची माहिती मिळते. मग उपयोगिता विश्लेषण हा जो धडा आहे, हा आपल्याला उपभोक्त्याच्या वर्तणुकीचा, उपभोक्त्याच्या प्रवृत्तीविषयीची माहिती या धड्यामधून आपल्याला मिळते. म्हणजे उपभोक्त्याच्या ज्या अमर्यादित गरजा आहेत आणि त्या गरजा पूर्ण करत असताना महत्तम समाधान कसं प्राप्त करता येईल याचं विश्लेषण या धड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग त्याच बेसिसवर आधारित आपण या धड्यामध्ये घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत अभ्यासतो. तर आपण आज उपयोगितेची संकल्पना कशी लक्षात ठेवायची किंवा त्याचा अभ्यास कसा करायचा. उपयोगितेच्या संकल्पनेवरती हमखास 4 गुणांचा एक प्रश्न हा बोर्ड परीक्षेमध्ये असतो. लिहायला अतिशय सोपी, समजायला अतिशय सोपी अशी ही उपयोगितेची संकल्पना आहे. उपयोगिता म्हणजे काय, तर वस्तूमध्ये नवी गरज पूर्ण करण्याची असलेली क्षमता म्हणजे उपयोगिता होय. आता उपयोगिता ही अनेक साऱ्या वस्तूंमध्ये असते. म्हणजे असं म्हटलं जातं की उपयोगिता ही मागणीचा आधार आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्ती वस्तूची खरेदी करत असताना ती वस्तू त्या व्यक्तीची गरज पूर्ण करणार आहे की नाही हे आधी बघत असतो आणि मगच त्या वस्तू खरेदी करत असतो. आता याचं उदाहरण द्यायचं झालं तर जशा शाळा सुरू होतात, विद्यार्थी काय खरेदी करतो, तर विद्यार्थी युनिफॉर्म खरेदी करणं असेल, वह्या खरेदी करणं असेल, पुस्तक, पेन, छत्री, वॉटर बॉटल, कारण पावसाळा सुरू होत असतो म्हणून या गोष्टी खरेदी करतो. म्हणजे त्याला त्या गोष्टींमध्ये उपयोगिता जाणवते. आणि हा मान्सूनचा सीझन असल्यामुळं देखील याच कालावधीमध्ये शेतीची कामंसुद्धा सुरू होतात. जसं एक विद्यार्थी आहे आणि तो जसा युनिफॉर्ममध्ये, त्याच्या दप्तरामध्ये, त्याच्या वह्यांमध्ये पेन असतील, विषयांची पुस्तकं असतील, ही जशी त्याची गरज, ह्या जशा गोष्टी त्याच्यासाठी या गोष्टींमध्ये विद्यार्थ्यांसाठी जशी उपयोगिता आहे, तसं जर आपण दुसरं शेतकऱ्याचं उदाहरण देईल, खतं असतील, बी बियाणं असतील, या गोष्टींमध्ये त्याला जास्त उपयोगिता जाणवते. म्हणजे एक शेतकरी म्हणून पावसाळ्याच्या सीझनला या वस्तूची खरेदी करतो आणि एक विद्यार्थी म्हणून त्याचीही शैक्षणिक वर्ष सुरू होत असल्यामुळे तो या गोष्टींची खरेदी करतो. म्हणजे समाजातली ही 2 उपभोक्ते आहेत आणि या दोन्ही उपभोक्त्यांच्या गरजा जर आपण बघितल्या तर त्या वेगवेगळ्या आहेत आणि या गरजा पूर्ण करण्याची दोन्ही उपभोक्त्याची साधनं जर आपण बघितली तर ती सुद्धा वेगवेगळी आहेत. म्हणजे शेतकऱ्याच्या दृष्टीनं वेगळी आहेत आणि विद्यार्थ्याच्या दृष्टीनं ती साधनं वेगळी आहेत. मग अशीच ही उपयोगितेची संकल्पना आपण शिकत असतो. आता ही संकल्पना शिकत असताना मानसशास्त्रीय संकल्पना आहे की जी व्यक्तीच्या मनाशी संबंधित असते. यामध्ये मग उपयोगितेचे वेगवेगळी वैशिष्ट्ये आपल्याला पाहायला मिळतात. की सापेक्ष संकल्पना आहे की काळ आणि स्थळाशी जोडली गेलेली आहे, त्यामुळे त्याच्यात बदल होत जातात. संकल्पना आहे उपयोगिता, उपयुक्तता वेगळं आहे, उपयोगिता समाधान वेगळं आहे. तर असे अनेक सारे वैशिष्ट्य या उपयोगितेचे सांगता येतील. आज करणार आहोत की उपयोगितेचे प्रकार कसे लक्षात ठेवायचे. जशी उपयोगिता बघितल्यानंतर उपयोगितेचे आपल्याला एकूण 6 प्रकार दिलेले आहेत. या 6 प्रकारामध्ये पहिला आपला जो प्रकार आहे रूप उपयोगिता. विद्यार्थी मित्रांनो, हे कसं लक्षात ठेवायचं की रूप उपयोगिता म्हणजे काय, तर आपण वर्गात बसत असताना ज्या बॅनर वापर करतो ते एक रूप उपयोगितेचं उदाहरण आहे. कारण रूप उपयोगिता म्हणजे काय की वस्तूच्या स्वरूपात, आकारात बदल झाल्यानंतर निर्माण होणारी उपयोगिता.
आपण वापरत असलेल्या त्या सर्वच वस्तू आहेत की ज्याच्यामध्ये उपयोगिता असते. म्हणजे कापसापासून सूत तयार होणं, सुतापासून कापड तयार होणं हे पण रूप उपयोगितेचं उदाहरण आहे. साधा आपण बटाटा चिप्स जे खातो ते बटाट्यापासून बनलेलं आहे, हे रूप उपयोगितेचं उदाहरण आहे. ऊसापासून साखर बनलेली आहे, हे रूप उपयोगितेचं उदाहरण आहे. म्हणजे वस्तूच्या आकारात आणि स्वरूपात बदल झाला की उपयोगिता निर्माण होते. मग लाकडापासून फर्निचर तयार करणं असेल, ही रूप उपयोगितेचं उदाहरण आहे. अशी आपल्याला अनेक उदाहरणं जे आहेत ते आपल्या अवतीभोवती पाहायला मिळतील आणि आपण त्याचं त्या उदाहरणांचं एक साक्षीदार आहोत. दुसरं आहे स्थळ उपयोगिता. आपण बघतो की उपयोगिता केव्हा वाढते, तर ठिकाणात बदल झाल्यामुळे, स्थळात बदल झाल्यामुळे उपयोगिता तिथे वाढत असते. उदाहरणार्थ आपण नेहमी हे बघितलेलं असतं की काश्मीरची सफरचंद आहेत, जेव्हा ती मुंबईला आणली जातात तेव्हा त्याच्या किमतीमध्ये वाढ होते. म्हणजे हे स्थल उपयोगितेचं उदाहरण आहे. किंवा थंड हवामानाच्या प्रदेशामध्ये लोकरीच्या कपड्यांना उपयोगिता जास्त असते. याच्या उलट उष्ण हवामानाच्या प्रदेशामध्ये उबदार कपड्यांची उपयोगिता कमी असते. हे देखील उदाहरण सांगता येईल. किंवा आपण बघतो की अनेक ठिकाणी म्हणजे समुद्रकाठची वाळू असेल, समुद्रकाठी पिकणारे नारळ वगैरे असतील, हे जेव्हा शहरांमध्ये आणले जातात, खेडेगावात पिकणारा भाजीमध्ये आणला जातो, तेव्हा त्याच्या किमतींमध्ये वाढ होत असतो. आणि हे एक अतिशय उत्तम उदाहरण आहे आणि हे आपल्याला लक्षात ठेवता येईल स्थल उपयोगितेचं उदाहरण जे आहे ते. त्यानंतर आपण तिसरा प्रकार जर बघितला तर काल उपयोगिता हा देखील एक तिसरा प्रकार आहे. काल उपयोगिता म्हणजे काय, तर काळात बदल झाल्यामुळे उपयोगिता निर्माण होते. आता याचं उदाहरण आहे की रक्तपेढी आहे उदाहरण. म्हणजे वेगवेगळी शिबिरं आयोजित केली जातात, त्याच्यामध्ये ब्लड कलेक्ट केलं आणि जसजशी रुग्णाला आवश्यकता भासेल तसं ते पुरवलं जातं. म्हणजे ब्लड बँक किंवा रक्तपेढी हे एक याचं उदाहरण आहे. दुसरं अतिशय उत्तम असं आणि लक्षात ठेवण्यासारखं एक उदाहरण म्हणजे की विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा पावसाळा सुरू होतो, म्हणजे पावसाचा सीझन आहे, पावसाळ्यामध्ये आपल्याकडे छत्री कोट असते. म्हणजेच काय की पावसाळा असल्यामुळं छत्री आणि रेनकोटमध्ये उपयोगिता आहे. हिवाळा असेल तर स्वेटरच्या उबदार लोकरीचे कपडे, स्वेटर याच्यामध्ये उपयोगिता जाणवते. उन्हाळा असेल तर सुती कपड्यांमध्ये उपयोगिता जाणवते. म्हणजे काळ बदलला की त्या वस्तूमधली उपयोगिता बदलत जाते. तर आता दिवाळी असेल तर स्वीट्स वगैरे या पदार्थामधली उपयोगिता वाढते. तर अशा प्रकारे काळानुसार वस्तूमध्ये उपयोगिता निर्माण होते म्हटलेलं आहे. त्यानंतर स्वामित्व उपयोगिता. स्वामित्व उपयोगितेचा संबंध जर आपण बघितलं तर तो मालकी हक्काशी आहे. की मालकी हक्कात बदल झाल्यामुळे उपयोगिता निर्माण होते. मग मालकी हक्क बदलला, आता सुरू झाल्यानंतर आपण पुस्तकं विकत घेत असतो, वह्या विकत घेत असतो, स्कूल विकत घेत असतो, स्कूलचा युनिफॉर्म विकत घेत असतो. म्हणजे विकणाऱ्या सेलरकडून आपण जेव्हा या वस्तू विकत घेतो तेव्हा त्याची उपयोगिता जी आहे ती आपल्यासाठी अधिक असते विकणाऱ्यापेक्षा विकत घेणाऱ्याला त्या वस्तूंची. अजून एक आपल्याला स्वामित्व उपयोगितेचं उदाहरण सांगता येईल की जेव्हा एखादा बिल्डर आहे तो नवीन घरं बांधतो आणि एखादी इमारत उभी करतो आणि त्याचे फ्लॅट आहेत ते ग्राहकांना विकतो आणि मग ते ग्राहकांसाठी ते घर आहे. म्हणजे एकूण काय की मालकी हक्क बदलला की त्याच्यातली उपयोगिता जी आहे ती बदलत जाते आणि मग हे स्वामित्व उपयोगितेचं उदाहरण आहे. मग आपण दररोज अनेक साऱ्या ज्या वस्तू विकत घेत असतो, मग दुकानदार वस्तू विकण्यासाठी ठेवलेल्या दुकानदारापेक्षा जो वस्तू विकत घेत असतो त्याला जास्त उपयोगिता जाणवते. म्हणजे हे स्वामित्वाचं उदाहरण आहे. आपण सेवा उपयोगितेचं जर बघितलं तर समाजामध्ये जशा वस्तू विकल्या जातात तशा सेवासुद्धा विकल्या. आणि मग हे सेवा विकणारे कुठल्या सेवा विकल्या जातात, तर शिक्षक ही सेवा आहे, डॉक्टर ही सेवा आहे, त्याच्या आशिलांना सेवा विकत असतो. एखादं पार्लर आहे, ब्युटी पार्लर आहे, एखादं सलून आहे, ते सुद्धा सेवा विकत असतात. म्हणजे ह्या ठिकाणी समाजातील काही व्यावसायिकांकडून सेवा समाजासाठी प्रदान केली जाते, तेव्हा सेवा उपयोगिता निर्माण होत असते. आणि हे आपल्याला अशी उदाहरणं सांग. उपयोगितेचं जर आपण उदाहरण बघितलं की अलीकडचं हे युग जे आहे की तंत्रज्ञानाचं युग आहे आणि या युगामध्ये स्मार्टफोनचा वापर असेल, कम्प्युटर लॅपटॉपचा वापर असेल, तर यामध्ये उपयोगिता जास्त आहे. हे वापरायस येणं आणि मग जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीच्या वापराचं ज्ञान मिळतं, एखाद्या वस्तूच्या वापराचं ज्ञान मिळतं, तेव्हा तिथं ज्ञान उपयोगिता निर्माण होत असते. तर मग ही अशा प्रकारे मानवी जीवनात अशा प्रकारे मानवी जीवनामध्ये मानवाच्या ज्या कृती आहेत
त्या कृतीशी संलग्न असणाऱ्या उपयोगितेची ही संकल्पना आहे. कारण अर्थशास्त्र म्हणजे आपण मानवाचाच अभ्यास, मानवाच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास करत असतो. आणि मग हे आर्थिक वर्तनाचा अभ्यास करत असताना ह्या अशा छोट्या छोट्या ज्या संकल्पना आहेत ह्या तुम्हाला तुमच्या आजूबाजूला सापडतील आणि यातूनच अर्थशास्त्र मग सोपं बनत जातं. आणि ह्या अर्थशास्त्राच्या संकल्पना नेहमी आयुष्यासाठी उपयोगी असतात की ह्या सगळ्या. तर अशा प्रकारे उपयोगिता तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी हे सगळे ज्या वस्तू आहेत की जशी रूप उपयोगिता आहे, जशी स्थल उपयोगिता आहे, सेवा उपयोगिता आहे, ज्ञान उपयोगिता आहे, काल उपयोगिता आहे, स्वामित्व उपयोगिता आहे, ही एकूण आपल्याला असे 6 प्रकार आहेत. यापैकी कोणतेही 4 आपल्याला परीक्षेत लिहायचे असतात आणि अतिशय असा हा सोपा प्रश्न आहे उपयोगितेचे. तसे तर आपण अनेक सारे व्हिडिओ उपयोगितेच्या या संकल्पनेवर बनवलेले आहेत. तर कसं लिहायचं तो देखील व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तरी पण हा पॉडकास्ट कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आवडला तर नक्की लाईक करा. धन्यवाद.